नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पूर्व परीक्षेची तयारी आपण करतोय। त्या पूर्व परीक्षेमधला इतिहास नावाचा जो विषय आहे की ज्यावरती आपल्याला 10 मार्काचे प्रश्न विचारले जातात, त्यामधला एक जो घटक आहे समाज सुधारक, त्या घटकामधले एक घटक आपण पाहतोय। समाज सुधारकामधला आज आपण माहिती घेतोय, बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती आपण घेतोय। लक्ष द्या सर्वांनी, बाळशास्त्री जांभेकरांचा जर आपण कालखंड बघितला तो 1812 ते 1846 असा आहे। आणि बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म जो आहे तो 6 जानेवारी 1812 ला झाला। कुठे? तर पोंभुर्ले, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांचं पूर्ण नाव आपण लक्षात घेऊया, बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर। आता प्रावीण्य जे बालवयामध्ये त्यांनी कोणकोणत्या विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं किंवा त्यांना प्रावीण्य प्राप्त होतं ते आपण बघू। इंग्रजी, संस्कृत, मराठी, गुजराती, बंगाली, फारसी, गणित, भूगोल इत्यादी विषयामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांना प्रावीण्य प्राप्त होतं। आपण जर त्यांच्या कार्याचा लेखाजोखा घ्यायचा प्रयत्न केला किंवा कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की इसवी सन 1830 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नियुक्त झाले होते। त्यानंतर 2 वर्षानंतर त्या संस्थेचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून सुद्धा ते नियुक्त झाले होते। सोबतच अक्कलकोटचे जे युवराज होते त्या युवराजांचे शिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहे। कोणी? बाळशास्त्री जांभेकरांनी कार्य केलेलं आहे। इकडे बघा सर्वांनी, एल्फिस्टन्स कॉलेजमध्ये प्रथम असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर पुढे गणित विषयाचे प्रोफेसर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। लक्ष द्या सर्वांनी, मुंबई इलाख्याचे शिक्षण निरीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी नियुक्ती केलेली आहे। लक्ष द्या पुन्हा इकडे सर्वांनी। तर समोरचा टॉपिक बघा, मुंबई इलाख्याच्या पहिल्या ट्रेनिंग कॉलेजचे बाळशास्त्री जांभेकर संचालक राहिलेले आहेत। आता वृत्तपत्राचा जर आपण विचार केला तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी 6 जानेवारी 1832 ला दर्पण हे मराठीमधले पहिले वृत्तपत्र सुरू केले। अर्थात दर्पण हे काय? साप्ताहिक होतं। साप्ताहिक सर्वांना माहिती, 7 दिवसानंतर निघणारं जे आहे त्याला साप्ताहिक आपण म्हणतो। ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये प्रकाशित होत होते। आणि दर्पण हे जे साप्ताहिक आहे हे सुमारे 8 वर्ष बाळशास्त्री जांभेकरांनी चालवलेलं आहे। पुढचं काय ते आपण पाहतोय। लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, बघा 1840 मध्ये भाऊ महाजनी यांच्या सहकार्याने बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक सुरू केलं। त्यानंतर आपण बघा, भौतिक शास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करणं हे या दिग्दर्शक मासिकाचं मुख्य उद्दिष्ट बाळशास्त्री जांभेकरांनी समोर ठेवलं होतं। समोर बघा, बाळशास्त्री जांभेकरांनी कोणकोणत्या गोष्टीचा पुरस्कार केला ते आपण पाहतोय। त्यामध्ये विधवा, पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण या 2 गोष्टीचा त्यांनी प्रामुख्याने पुरस्कार केला असं आपल्याला म्हणता येईल। पाठ्यपुस्तकाच्या रचना कार्यामध्ये सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांचं फार मोठं योगदान आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं, मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तक रचना जी केली त्यामध्ये कोणकोणते विषय होते ते आपण पाहतोय। बघा, इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र व नीतिशास्त्र इत्यादी विषयाची पाठ्यपुस्तकाच्या रचना करण्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचं फार मोठं योगदान आहे। लक्ष द्या इकडे सर्वांनी, वाङ्मय आणि विज्ञान अशा दोन्ही शाखांमध्ये बाळशास्त्री जांभेकर हे निष्णात होते। सोबतच गणित आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा अधिकार आपल्याला पाहावयास मिळतो, किंवा अधिकार होता। शून्यलब्धीवर मराठी भाषेमध्ये पहिलं पुस्तक बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर राष्ट्रजागृतीचे अग्रदूत, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, आधुनिक महाराष्ट्राचा आद्य ऋषी, सुधारणवादाचे आद्य प्रवर्तक, व्यासंगी पंडित इत्यादी बिरुदावली जे आहेत नी त्यांचा खऱ्या अर्थाने यथार्थ गौरव केलेला आहे। आपण दर्पणचा शेवटचा अंक जर बघितला तर तो अंक 26 जून 1840 ला प्रकाशित झाला होता। आणि बाळशास्त्री जांभेकरांचं जे जीवन जर बघितलं तर ते फक्त 34 वर्ष जीवन जगले आणि 17 मे 1846 ला बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू झाला। हा संक्षिप्त आपण परीक्षेच्या दृष्टीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावरती टाकलेला प्रकाश आहे। खूप खूप धन्यवाद।